ना सोई हूँ, ख्यालों में तेरे खोई हूँ. قول لي متى اشوفك انا متى عياني الشوق نار وهيجا في قلبي اي 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 كندر انا خبي حبك انا حليم فضوح انا من ليبيا اي 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 इज़हार हुआ, हमें भी प्यार हुआ, मुलाकात की है घड़ी अब आई 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 आई. नींद में भी लबों पे नाम तेरा बनके मैं रहूं, तेरी परछाई आई आई आई. خليتيني بلا بك مهموم مو حلواش باقي قاعد فرح في يوم عاش من دنيا غادي بغيابك نعيش واخا نبغي ننسى قلبي ما يبغي तुझे मेरे लिए मुझे तेरे लिए है बनाया गया और हर जाई आई आई आई. عشقك جنون واكتر من الجنون من ويت في يوم انا عايش بحاله اي 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 ماذات العيون ارحمي هات العيون ما شافت نوم غير गाईज तुम्ही कसे आहात. आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर गुड इव्हिनिंग गाईज. तुम्ही विचार करत असाल की स्कर्ट आणि टी शर्ट घालून हे दोघं चालले कुठे. तर आज ज्ञानेच्या क्लासमध्ये पार्टी आहे हॅपी न्यू इयरची. तर न्यू इयर पार्टी आहे. आज थोडं उशीरच झाला, 4 वाजता बोलवलं होतं पण आता 4:45 वाजलेत. तर आता मी निघतो आहे. तर आणि मी हा जो ड्रेस घातलेला आहे हा खूप सही आहे, सुंदर आहे असा. तर हा माझा खूप म्हणजे ना लग्न झाल्यानंतर मी घेतला होता हा. आणि तेव्हा ना खूप क्रेज होतं स्कर्ट आणि टी शर्टचं. तर मी तेव्हा हा स्कर्ट आणि टी शर्ट घेतला होता. त्यानंतर मी एकदाच घातला होता, त्यानंतर मी घातला नव्हता. तर आणि कसं म्हणजे हा स्कर्ट टी शर्ट तुम्ही पार्टी वेअरमध्येच घालू शकतात. तर आज त्यांच्या क्लासमध्ये पार्टी आहे, हॅपी न्यू इयरची पार्टी आहे. आणि ज्ञानेशनी हुडीचा टी शर्ट घातलेला आहे. हा सुद्धा त्याचा नवीन ड्रेस आहे. त्यांनी सुद्धा आजच हे केलं, त्याचं ओपनिंग केलं ड्रेसचं. तर आता गाईज आपण ज्ञानेच्या क्लासमध्ये जाऊया. मी तुम्हाला ज्ञानेच्या ज्या टीचर आहेत क्लासच्या त्यांची ओळख करून देईल. त्यांचे ज्या फ्रेंड्स आहेत ज्ञानेचे त्या सगळ्यांची तुम्हाला ओळख करून देईल. तर आपण पटापट आधी जाऊया. तर या ज्ञानेच्या टीचर आहेत आणि या सगळ्यांच्या ज्ञानेच्या खूप आल्यानंतर शाळेतून आल्यानंतर की मम्मी मला ना 7 नंबरला जायचं असतं. छान. अजून एक गोष्ट की हा दादा आहे. तर हा दादा सगळ्यांचा फेवरेट आहेत आणि हे सगळे ज्ञानेचे फ्रेंड. मला पण सांगायची आमची ममता खूप चांगली आहे, खूप चांगले व्हिडिओ करतो. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांनी शेअर करा. तिला भरभराट होऊ दे तिची, ही माझी खूप इच्छा आहे. आणि खूप चांगले पदार्थ करते. रेसिपीज खूप चांगले असतात, इझी असतात, चांगले असतात, नेहमी आपण करू शकतो. याच्यातच व्यवस्थित. ऑल द बेस्ट. सबस्क्राईब करा हिला सर्वांनी, ममताला. तर इथे पार्टीमध्ये ज्ञानेच्या टीचर आणि दादा हे दोघेही सगळ्यांना डान्स करायला सांगत आहेत. आणि जिथे पार्टी आहे तिथे डान्स केलाच पाहिजे आणि खूप छान मस्त मनसोक्तपणे फ्री माइंड डान्स केला पाहिजे आणि हीच एक एन्जॉयमेंट असते.
तर इथे दादा सगळ्यांना सांगतो आहे की सगळ्यांनी डान्स करा. आणि इथे सगळेजण अर्धे जण म्हणजे अर्धे मुलं बसलेत, बाकी गर्ल्स डान्स वगैरे करत आहेत. बाकी जे त्यांच्या फ्रेंड्स आहेत ते एकामेकाला सांगतात की सगळ्यांनी डान्स करा. ज्यांच्या ज्या टीचर आहेत त्यासुद्धा सगळ्यांना डान्स करायला सांगत आहेत. आणि हा दादा म्हणजे हा टीचरांचा मुलगा आहे, पण खूप छान आहे दादा. सगळ्यांना खूप छान मस्त म्हणजे समजावून सांगतो, समजून घेतो.
इथे आता पासिंग असा गेम खेळणार आहे. तर त्यासाठी इथे सगळेजण खूप छान व्यवस्थित असे गोल बसलेले आहेत आणि इथे आता सगळेजण पासिंग असा गेम खेळणार आहेत. ज्याला जे करायचं ते जिसके ऊपर पिलो आया कुछ तो करेगा या फिर डांस करेगा या फिर गाना गाएगा या फिर सारी रात जगावे यादां नू जिक्र करावे. Where do you live? Very good. Who is Meg? Very good.
तर इथे अवनीश आणि तनिष हे दोघेही, या दोघांनाही ॲक्टिंग करायचे आहे आणि त्या ॲक्टिंगसाठी ते दोघेही प्रॅक्टिस करत आहेत. सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज देव के नंदन तुमको वंदन रखते इसको डांस करें इधर डांस करें, इसको करना है. 5, 6, 7, 8, 9, 10. Very good. तर या हॅपी न्यू इयर पार्टीमध्ये बघा काय जेवण आहे. जेवण खूप टेस्टी आहे, खूप सुंदर आणि छान आहे. तर इथे पार्टीमध्ये पावभाजीचा बेत आहे. पावभाजी बरोबरच बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू आणि इथे कोल्ड्रिंकमध्ये मिरिंडा आहे. त्यानंतर ही गुलकंद जिलेबी आहे. त्याचबरोबर केक. पार्टी आहे तर नक्कीच केक कट झालाच पाहिजे. आणि इथे गोड म्हणून साखरेची शंकरपाळी आहे आणि इथे मिल्क पावडरची बर्फी आहे. खूप सुंदर टेस्टी असे जेवण आहे. चलो मैं भी आती हूँ. हैप्पी बर्थडे. ए दीदी बर्थडे के साथ में बर्थडे आता है, वापस पार्टी मनाओ. और इनके जगह बघा दोनों साथ बंदे दिख रहे हो जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए. प्रेम कोई हमें और न जाने, राम से रूठे राम से माने. राम सिया की करुण कहानी एक है चंद्र
एक है पार। राम सिया राम सिया राम जय जय राम। 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 तेरे नाम तुम ताना तेरे नाम कहानी का तेरे नाम कहानी का तेरे नाम कहानी का तुम ताना तेरे नाम कहानी का तुम ताना तेरे नाम कहानी का तुम ताना तेरे नाम कहानी का तेरे नाम। हरि अनंत हरि कथा अनंता कहि सुनहि बहु विधि सब संता। राम रतन धन जो कोई पाए जीवन भर रामायण गाए। मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुदर्शन अजर बिहारी। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय। तर गाईज हॅप्पी न्यू इयरची पार्टी खूप छान मस्त झाली आणि त्याच्या टीचरांनी सगळ्यांना खूप छान मस्त असे गिफ्ट दिले, सगळ्यांना आवडले आणि खूप छान अशा मस्त उपयोगी वस्तू त्यांनी दिल्या आणि त्या आपल्या रोजच्या वापरामध्ये येतात आणि त्या आपल्याला नेहमी लागतात. तर तुम्ही बघू शकता हे काय आहे, तर हे रॉकेट आहे. खूप छान आहे ना, सुंदर आहे. पण हे शॉर्पनर आहे, तर इथून शॉर्पनर करायचं आहे आणि खूप सही आहे, छान आहे, मस्त आहे आणि खूप हे थांब गणेश ओपन कसं करायचं दाखव ओपन करून मला. एकदम सही आहे दाखव. अरे बस झालं मला दोनच भाग. हां तर दाखव. तर इथून आपण जेव्हा शॉर्पनर करतो तेव्हा इथे मध्यभागी जे काय शॉर्पनर किंवा जो कचरा असतो तो यामध्ये म्हणजे साठतो आणि हा जो मधला भाग पूर्ण भरला ना की तुम्ही काढून ते तुम्ही डिस्कार्ड करू शकतात. खूप छान आहे, म्हणजे रॉकेट सारखं हा शॉर्पनर आहे, छान आहे. मला तर खूप आवडला, ज्ञानेशला तर खूपच आवडलं. हो ना, आवडलं ना. आणि ज्ञानेशने हे ओपन केल्याबरोबर तो रॉकेट खेळत होता वगैरे, सही. मला तर खूप आवडलं आहे आणि मे बी मला असं वाटतं याच्या पुढे माहिती नाही काय आहे, ओपन नाही होते पण नाही ओपन नाही होत. हे इथूनच ओपन होतं वाटतं, त्याचे दोनच भाग होतात वाटतं, दोनच. हां असंच आहे, पुढून नाही. मे बी मला असं वाटतं की ना पुढे इरेझर आहे असं वाटतंय मला. हां ना, इरेझर आहे ना. थांब. तर मला असं वाटतं की पुढे काहीतरी आहे. 2 मिनटं. तर हा इरेझर आहे, तुम्ही इथून असं खोडू शकतात, प्लस तुम्ही हे झाकण लावू शकतात, म्हणजे इथून तुम्ही शॉर्पनर करू शकतात. आणि हा जो मधला भाग आहे इथे कचरा साठलेला तुम्ही डिस्कार्ड करू शकतात आणि हा जो पुढचा भाग आहे तुम्ही याच्याने हा इरेझर आहे, सही आहे, छान मस्त आहे, मला तर आवडला. तर असं हा त्यांनी शॉर्पनर सगळ्यांना गिफ्ट दिलेला आहे, सही आहे, मला तर खूपच आवडला. आणि अजून बाकी हा इरेझर आहे, बाकी हे पेन आहे आणि हा त्याच्या टीचराने मला एक पेन गिफ्ट दिलेला आहे. तर खूप छान आहे, सही, मला आवडलं. आणि अजून एक गोष्ट सांगते की ना, शॉर्पनर, इरेझर, पेन, पेन्सिल, स्केल, त्यानंतर स्केच पेन, त्यानंतर तुम्हाला ते ग्लिटरचे जे पेन असतात ते, म्हणजे ड्रॉइंगचे सगळे कलर, त्यानंतर आपण जे पेंटिंग करतो ब्रश, ह्या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात. आणि ह्यामध्ये सगळं म्हणजे ना प्रत्येकाला एक जो क्रेज असतो
तर मला या सगळ्या गोष्टींचा खूप क्रेज आहे आणि ज्ञानेशसाठी खूप मी असं पेन्सिल वगैरे आणलेले आहेत. तर तिथे मी म्हणजे एक कॅरी बॅग आहे, त्या कॅरी बॅगमध्ये ठेवलेले आहेत. पण मला हे खूप आवडलं खरं म्हणजे हा जो शॉर्पनर आहे ना एकदम सही आहे. पुढे इरेजर आहे, पाठीमागे शॉर्पनर एकदम सही आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की त्याच्या टीचरांनी खूप छान मस्त अशी ही पार्टी त्यांनी अरेंजमेंट केली होती, ऑर्गनाईज केली होती. खूप सही होतं आणि त्यांनी खूप सुंदर छान आणि टेस्टी अशी पावभाजी केली होती, एकदम सही होती. आणि अजून एक गोष्ट सांगेल की मी इथून साखरेची शंकरपाळी शंकरपाळ्या घेऊन गेली होती आणि मिल्क पावडरपासून मी बर्फी तयार केली होती, ती मी घेऊन गेली होती. तर त्या शंकरपाळी आणि जी मिल्क पावडरपासून मी जी बर्फी तयार केली होती ती, तर तुम्हाला त्याचा फुल व्हिडिओ तुम्हाला संडे स्पेशलमध्ये बघायला भेटेल, तुम्ही नक्की बघा. तर गाईज खूप खूप छान वाटलं आणि खरंच सांगते मुलांनाही काहीतरी असं ना त्यांचं माइंड फ्रेश होण्यासाठी अशी छान अगदी घरातल्या घरात छान त्याच्या टीचरांनी पार्टी अरेंजमेंट केली होती. सगळ्यांना खूप बरं वाटलं, खूप सगळ्यांनी खूप छान मस्त एन्जॉय केलं आणि सगळ्याच मुलांनी खूप मस्त असं एन्जॉय केलं, खूप बरं वाटलं. तर गाईज हा व्हिडिओ मी इथेही सेंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि अजून एक सांगेल की मी सुद्धा ही पार्टी खूप मस्त एन्जॉय केली वगैरे. आणि कसं आहे ना, जेव्हा खुश असतात, जेव्हा मुलं खूप छान मस्त एन्जॉय करतात, त्यांच्या आनंदामध्येच आपला आनंद असतो. तर मला हे खूप छान वाटलं असं. आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना, मी त्याच्या टीचरांना आणि तो जो दादा आहे त्या दादाला आणि त्या टीचरांना खूप थँक्यू बोलेल. आणि खरंच म्हणजे माइंड खूप छान मस्त असं फ्रेश होतं. आणि अजून एक सांगेल की पार्टीच्या हेतूने का होईना पण मी छान मस्त असा ड्रेस वेअर केला. कारण मी हा जो ड्रेस आहे मी हा दुसऱ्यांदा वेअर करते. बाकी एकदाच मी फक्त वेअर केला होता, त्यांना मी वेअरच नव्हता केला वगैरे. फर्स्ट टाईम मी असा म्हणजे सेकंड टाईम मी असा हा ड्रेस वेअर केला. मलाही खूप छान वाटलं की मी काहीतरी वेगळे कपडे घातलेत, याचा मला आनंद भेटलेला आहे. सही वाटलं. मी पार्टी खूप छान मस्त एन्जॉय केली, मला खूप छान वाटलं. आणि त्याच्या क्लासमधल्या ज्या मुली होत्या त्यांनी खूप छान अप्रतिम असा डान्स केला, एकदम सही. तर बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय, कुठे कुमारी